मित्रांनो, पर्यावरणामध्ये आपण प्रदूषकांचे प्रामुख्याने दोन प्रकार पाहत असतो. यामध्ये प्राथमिक प्रदूषक हे डायरेक्ट सोर्सपासून आपल्याला पाहायला भेटतात, तर द्वितीयक प्रदूषक हे असे प्रदूषक आहेत की जे प्राथमिक प्रदूषकांमध्ये आंतरक्रिया होऊन त्यामध्ये रिॲक्शन होऊन आपल्याला तयार होताना पाहायला भेटतात. द्वितीयक प्रदूषकांचं एक महत्त्वाचं जे उदाहरण आहे तर ते म्हणजे पॅन. याचा फुल फॉर्म आहे पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट. या पॅनवर प्रामुख्याने जेव्हा कधी प्रश्न येतो तर त्याचा जे फॉर्मेशन होणारी जी केमिकल रिॲक्शन आहे तर त्या केमिकल रिॲक्शनवर हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. ही केमिकल रिॲक्शन अगदी साध्या सोप्या वाक्याच्या माध्यमातून लक्षात ठेवूया. वाक्य आहे हायकोर्ट नंबर 2 उन्हात पण ओझोन पुरवतो. हे वाक्य जे आहे तर हे रिप्रेझेंट करणारी इथं इमेज आपण जोडलेली आहे. रिॲक्शन कशी आहे बघा, हायड्रोकार्बन प्लस नायट्रोजन डायऑक्साईड हे दोन रिॲक्टंट आहेत आणि हे रिॲक्टंट इन दी प्रेझेन्स ऑफ सनलाईट या ठिकाणी पॅन आणि ओझोन तयार करतात. इथं हायकोर्ट म्हणजेच HC जे काही आहे तर ते म्हणजे हायड्रोकार्बन, NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, उन्हात म्हणजे इन दी प्रेझेन्स ऑफ सनलाईट, पण म्हणजे पॅन म्हणजेच पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट आणि जे दुसरं प्रोडक्ट आहे इथलं तर ते म्हणजे ओझोन. म्हणजे एकंदर ही पूर्ण केमिकल रिॲक्शन एका साध्या वाक्याच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू शकतो. धन्यवाद.